नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यासाठी उत्तम थंडगार साईड डिश म्हणून आज मी तुम्हाला झटपट अशी बीटाची कोशिंबीर बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे, मीडियम आकाराचं बीटरूट घेऊन ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून अशा पद्धतीने ती किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे. दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण दही घेत असताना दही फ्रेश वापरायचं आहे. आंबट दही अजिबात वापरू नका. बीटामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि दही पचनासाठी चांगलं असतं. तर हे आता आपण मिक्स करून घेऊया. मस्त असं हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घालून घेतलेलं आहे. पाव चमचा इथे आपण साखर घालणार आहोत आणि पाव चमचा आपण इथे मीठ घालणार आहोत. साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आपण मस्त असं एकजीव करून घेऊया. अधिक चवीसाठी तुम्ही यात खिसलेलं खोबरं किंवा बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता. कैरीचा हंगाम आता चालू झालेला आहे. खिसलेली कैरी वापरून आंबट गोड कोशिंबीर सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर इथे आपण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण तडका देऊन घेऊया. तर इथे मी 2 चमचे तूप कडकडीत गरम केलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता. पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलेले आहेत. 5-6 कढीपत्त्याची पाने घालणार आहोत आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालत आहे आणि सोबतच आपणाला पाव चमचा हिंग घालायचा आहे. तर इथे आपला तडका तयार झालेला आहे. मस्त असा मिक्स करून घेऊया. आता हा तडका आपण कोशिंबीरवरती घालून घेऊया. तडका छान असा इथे बसलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि याला मिक्स करून घेऊया. उन्हाळ्यासाठी उत्तम थंडगार साईड डिश म्हणून बीटाची कोशिंबीर इथे आपली तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.